बीजेपी की दलाली बंद करो, NIT बर्खास्त करो, NIT बर्खास्त करो। बीजेपी का दलाल है, शेरमैन मीणा दलाल है, मीणा तेरी तानाशाही नहीं चलेगी, मीणा तेरी तानाशाही नहीं चलेगी, मीणा तेरी हिटलरशाही नहीं चलेगी। बीजेपी के दलालों को जूते मारो सालों को, बीजेपी के दलालों को जूते मारो सालों को। बीजेपी की दलाली बंद करो, बीजेपी की दलाली बंद करो। NIT मुर्दाबाद, मुर्दाबाद। नागपुर शहर के नियोजित विकास के लिए विकासकर्ता के रूप में काम करने वाली नागपुर सुधार निगम वर्तमान में भ्रष्टाचार से ग्रस्त है। यह आरोप लगा रही है नागपुर की जनता और नागरिकों का काम दलालों के बिना नहीं होता है। परियोजना विफल होने के कारण नागपुर शहर कांग्रेस कमेटी ने शहर अध्यक्ष के नेतृत्व में काम किया है। विकास ठाकरे ने नागपुर सुधार परियोजना के मुख्यालय पर विरोध प्रदर्शन किया। बड़ी संख्या में पुलिस बल भी तैनात किया गया था। शहर अध्यक्ष विधायक विकास ठाकरे ने 8 दिनों के भीतर नागपुर सुधार प्रन्यास द्वारा अपनी कार्यप्रणाली नहीं बदलने पर तीव्र आंदोलन की चेतावनी दी है। बड़ी संख्या में कांग्रेस के कार्यकर्ता उपस्थित थे और नारेबाजी करते हुए ऑफिस के अंदर घुसने की कोशिश की। प्रदर्शन करने वालों ने नागपूर सुधार प्रन्यासच्या हद्दीत येणाऱ्या लेआउट्समध्ये ज्या मूलभूत सोयी जनतेला मिळाल्या पाहिजे त्यापासून जनता वंचित आहे। प्रत्येक लेआउट्समध्ये रस्त्यावर खड्डे पडलेले आहे, गटर लाईन चोक्स आहे, ज्या पब्लिक युटिलिटीच्या जागा आहेत त्या जागांवर अतिक्रमणाचा विळखा आहे। NITचे जे गार्डन्स आहे ते अस्तव्यस्त पडलेले आहेत आणि मला वाटते की सामान्य जनता ज्या NITने सँक्शन केलेले लेआउट्स आहेत ती त्रस्त आहे आणि अशा वेळेस NITचे अधिकारी काम चुकारपणा करत आहे। NITमध्ये ज्या लोकांच्या लीज आहे, लीज रिन्युअलचे कामं पडलेले आहे, कोणाचे RLचे आहे, हे दलालांच्या माध्यमातून गेलं तर सगळे कामं होतात, परंतु सर्वसामान्य माणूस हा काम करायला आला ते इथे हे कामं होत नाही असं नागरिकांच्या तक्रारी आहे आणि यांना जागा करण्यासाठी आज काँग्रेस कमिटीने आंदोलन केलं आहे। जर NITने आपली कार्यप्रणाली जर सुधारवली नाही, NITने आपल्या लेआउट्समधले प्रॉब्लेम सॉल्व केले नाही तर येणाऱ्या दिवसात आम्ही जन आंदोलन उभारू असा इशारा सुद्धा आम्ही इथे देणार आहे। दलालीमुळे सामान्य लोकांची लूट होते आहे, लेआउटमध्ये समस्यांना समोर जात आहे, अंधार आहे। कसं आहे, सामान्य माणूस ज्यांनी NITचा लेआउटमधला प्लॉट घेतला आहे त्याला लीज रिन्यू करायची असेल किंवा त्याचं RL लेटर काढायचं असेल ते हेलपाट्या खाऊन तंग झाले। आपली रोजी कामधंदे सोडून इथे येतात, मग एखादा दलाल त्यांच्या पैशाची फसवणूक करतो आणि मग ते काम होतं, परंतु सामान्य माणूस हा सरळ NITत आला तर हे काम होत नाही आणि अशा अनेक तक्रारी आहेत। आता आम्ही NIT चेअरमनला सांगणार आहोत। ते काय इशारा असणार आहे या सगळ्यामध्ये मागण्या? जर NITने या कार्यप्रणालीत सुधारणा आणली नाही, जनसामान्यांचे प्रश्न ऐकले नाही, NITच्या लेआउट्समधले रस्त्यावरचे खड्डे बुजले नाही आणि ते प्रॉब्लेम्स सॉल्व झाले नाही तर आम्ही या NITच्या लोकांना आंदोलन करून पुन्हा वठणीवर आणू। डिमांड भरून महिनोगंती उलटून गेले दलालाच्या माध्यमातून, महिनो नाही वर्षानुवर्षापासून पारू आहे। दलालाच्या मार्फत गेलं तरच या NITत काम होते, नाही तर कुठलंच काम होत नाही। सामान्य माणूस होरपळल्या जात आहे आणि कोणाचं सत्ताधाऱ्यांचं याच्याकडे लक्ष नाही। म्हणून आम्ही चेअरमनला विनंती करणार आहे की तुम्ही या अधिकारी कर्मचाऱ्यांची क्लास घेऊन ही कार्यप्रणाली 8 दिवसात सुधारवा, अन्यथा पुन्हा आम्ही तुमच्याकडे येऊ असा आम्ही इशारा देणार आहे।